मंडळी नमस्कार. आज आपण एक भन्नाट विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे जनरेशन झेड म्हणजे काय. सर्वप्रथम जेन झेड म्हणजे साधारण 1997 ते 2012 या काळात जन्मलेली पिढी. या आधीची पिढी होती ती म्हणजे मिलेनियल म्हणजेच की जेन वाय, आणि त्यानंतरची पिढी आहे ती म्हणजे जेन अल्फा. जेन झेडला अनेकदा डिजिटल नेटिव्ह असे म्हटले जाते, कारण ही पहिलीच पिढी आहे जी जन्मल्यापासून इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया यांच्या सवयींसोबत मोठी झाली आहे. त्यामुळे तंत्रज्ञान हे त्यांचं खरं प्लेग्राऊंड आहे बघा. मित्रांनो, आता बघूया जेन झेड या जनरेशनचे काही महत्त्वाचे आणि खास वैशिष्ट्ये. नंबर 1 मध्ये आहे बघा, तंत्रज्ञानात हुशार आहेत. तर त्यांना कोडिंग असो, सोशल मीडिया असो किंवा गेमिंग असो, ही पिढी खूप पटकन शिकते. क्रिएटिव्हिटी आणि उद्योजकता म्हणजेच की यूट्यूब, इंस्टाग्राम, फ्रीलान्सिंग, स्टार्टअप असो, ही जेन झेडची जी जनरेशन आहे ना, तर ती त्याला त्याच्यामध्ये स्वतः काहीतरी करण्याचं वेळ आहे बघा. नंतर आहे वर्क लाईफ बॅलन्स. फक्त नोकरी नाही तर मानसिक आरोग्य, छंद आणि सोशल लाईफ यांना सुद्धा ते महत्त्व देतात बघा. नंतर आहे सोशल अवेअरनेस. सोशल अवेअरनेस करणं त्यांना खूप आवडते, जसं की पर्यावरण झालं, इक्वॅलिटी, मेंटल हेल्थ यांसारख्या मुद्द्यांवर ते खूप जागरूक आहेत बघा. आता बोलूया त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल. जनरेशन झेड उठल्यापासून झोपेपर्यंत इंटरनेटमध्ये जगते. नॉलेजसाठी गुगल, फनसाठी इंस्टाग्राम आणि लर्निंगसाठी यूट्यूब हे त्यांचे साथीदार आहेत बघा. पण हाच फायदा आणि तोटा दोन्ही, कारण सोशल मीडिया हे ॲडिक्शन आणि मेंटल हेल्थ इश्यू यांचं प्रमाण जनरेशन झेडमध्ये खूप जास्त आपल्याला दिसून येत आहे. थोडक्यात सांगायचं तर जनरेशन झेड म्हणजे डिजिटल जगात वाढलेली पिढी. ही टेक्नॉलॉजीत टरबेली आणि स्वच्छ विचारांची आहे आणि समाजाबद्दल जागरूक आहे. तर मंडळी, तुम्ही कोणत्या पिढीत मोडता, जनरेशन झेड, मिलेनियन्स की जेन अल्फा? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.